नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। खरं तर ते नेहमीच त्यांच्या ठसठशीत भाषण शैलीमुळे आणि बेधडक भूमिकेमुळे चर्चेत असतात, परंतु आता राज ठाकरे राजकीय समीकरणामध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणून समोर येताना दिसत आहे। निवडणुकीत त्यांचं यश अपयश काहीही असो, त्यांच्या वक्तृत्व शक्तीचा प्रभाव आणि ठाकरे या ब्रँडचं वजन अजूनही कायम आहे आणि आता याच ब्रँडची गरज इतर सत्ताधारी पक्षांना देखील होत आहे असं बोललं जात आहे आणि म्हणूनच एरवी राज ठाकरेंना वगळलं जातं, पण निवडणुकीच्या काळात मात्र राज ठाकरेंना चांगलंच वेटेज आल्याचं दिसत आहे। 2024 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी देखील असं काहीसं चित्र आपण पाहिलं। सध्या देखील जेव्हापासून विधानसभा निवडणूक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल लागली, तेव्हापासूनच राज ठाकरे यांच्या घरी भल्या भल्या नेत्यांची येत जात वाढलेली दिसत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये देवेंद्र फडणवीस पण असतील किंवा मग एकनाथ शिंदे असतील किंवा उदय सामंत असतील, राज ठाकरेंची गरज आता सत्ताधाऱ्यांना नेमकी का वाटत आहे त्याची कारणं आणि आता देखील निवडणुकीपुरताच राज ठाकरे यांचा वापर करून घेतला जाईल का, पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राजकारणातील अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांमधील संघटक शक्ती, पक्षनिष्ठ आणि धोरणात्मक निर्णयामुळे ओळखले जातात, पण काही मोजकेच नेते असतात ज्यांची केवळ भाषण देण्याची शैली हीच जनतेला आकर्षित करण्यासाठी पुरेशी असते। महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रभावशाली नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे दोन नावं अग्रक्रमाने घेतली जात असत। या दोघांच्या सभांना उपस्थित राहणं ही कार्यकर्त्यांसाठी जणू काही सणासारखीच बाब असायची। त्यांची भाषणं म्हणजे अनुभव, विनोद, राजकीय उपरोध आणि स्पष्ट भूमिका याचं उत्तम मिश्रण म्हटलं जायचं। या नेत्यांनंतर महाराष्ट्रात अशी प्रभावी भाषणशैली कायम राखणारा नेता कोण असेल तर तो दुसरा तिसरा कोणी नसून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे। एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक जमत असायची आणि त्यांचंच प्रतिबिंब राज ठाकरेंच्या सभांमध्ये आजही दिसतं। व्यासपीठावर उभं राहून ते जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा त्यांच्या आवाजातला ठामपणा, भाषेतील धार आणि समाजाच्या भावना स्पर्श करणारी शैली उपस्थित श्रोत्यांना बरीच भावते। नुकताच घडलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या धोरणाबाबत थोडंसं वेगळं मत मांडलं। हे मत विरोधी असून देखील त्यात राष्ट्रहिताचा मुद्दा स्पष्ट होता। त्यांच्या मतप्रदर्शनामध्ये जो स्पष्टपणे वक्तव्य होता त्याच नेहमीप्रमाणे कोणालाही अपमानित न करता मुद्देसूद भाष्य करण्याची शैली त्यामागे होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी भूमिका मांडल्यानंतर देखील राज ठाकरे यांच्यावरती कुठलीही मोठा राजकीय आक्षेप घेण्यात आला नाही। ही बाब लक्षात घेता असं म्हणावं लागेल की त्यांच्या वक्तृत्वाचा आणि राजकीय वजनाच्या जोरावरच त्यांचं मत विरोधात असून देखील आदराने ऐकून घेतलं जातं। जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राज ठाकरे बोलले तसं विधान जर इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी केलं असतं, विशेष करून जर इतर कोणत्या नेत्याने सत्ताधारी पक्षांवर थेट टीका केली असती तर भाजपसह त्यांच्या सहयोगी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या असत्या। मात्र राज ठाकरे यांच्या बाबतीत तसं घडलं नाही। त्यांचा दबदबा, त्यांचं निर्भीड आणि वास्तवधारी बोलणं हेच त्यांच्या या सुरक्षित क्षेत्राचं कारण ठरतं। या पार्श्वभूमीवरती एक आणखी महत्त्वाचं आणि लक्षवेधी घटना घडली, ती म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्याशी झालेली अचानक भेट। विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारच्या भूमिकेवरती थेट टीका केली होती आणि तरी देखील त्यांच्याशी सत्ताधारी गटातील वरिष्ठ मंत्री संवादासाठी पुढे आले आहेत। मंगळवारी उदय सामंत यांनी थेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठा भूकंप होणार आहे अशी चर्चा पुन्हा पेटली आहे। या भेटीचं महत्त्व आणखीनच वाढलं कारण सध्या उद्धव ठाकरे आणि
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहेत या चर्चांनी जोर धरला आहे। दोन्ही भावांची राजकीय वाटचाल वेगवेगळ्या मार्गाने झाली असली तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काही वरिष्ठ नेत्यांमध्ये एकत्र येण्याची भावना ही पुन्हा जोर धरत आहे। मनसेमधील काही अपवाद वगळता बहुशांत नेते आता अशा युतीच्या बाजूने असल्याचं चित्र सध्या दिसत आहे। एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेमधील संभाव्य जवळकी आणि दुसरीकडे शिंदे गटातील मंत्री हे राज ठाकरेंशी थेट संपर्क, या दोन्ही घटना एकत्र बघितल्या तर राजकीय वर्तुळात येत्या काही दिवसामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं ही केवळ भावनिक किंवा कौटुंबिक बाब नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये आमूलाग्र बदल घडू शकणारी घटना ठरू शकते। दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीमध्ये फरक असला तरी देखील त्यांच्या नावाशी जोडलेली ठाकरे ब्रँड आजही जनतेच्या मनामध्ये कायम आहे। त्यामुळे ही संभाव्य युती सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते आणि म्हणूनच राज ठाकरे स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांवर विरोध करत टीका करत असताना देखील सत्ताधारी मंत्री त्यांच्या भेटीला जात आहे। आज जरी राज ठाकरे यांची राजकीय ताकद मर्यादित वाटत असली तरी देखील ठाकरे ब्रँड हा घटक अजूनही जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवतो। त्यामुळे हे दोघे भाऊ एकत्र आले तर त्यांचा एकत्रित प्रभावाचं गणित भाजपसाठी आणि शिंदे गटासाठी आव्हानात्मक ठरू शकतं, हे वास्तव्य सत्ताधाऱ्यांनाही लक्षात आलं आहे। याच कारणामुळे या दोघांमधील जवळकी टाळण्यासाठी कूटनीती रचली जात आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। एकीकडे शिंदे गट आणि भाजपला वाटतं की मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जर स्वतंत्र राहिले तर त्यांचं राजकीय अस्तित्व फारसं त्रासदायक ठरणार नाही, परंतु ते जर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सोबत गेले तर मराठी अस्मिता आणि ठाकरे परंपरा या दोन्ही मुद्द्यावरती एकत्रित संदेश देत विरोधकांच्या एक बळकट पर्याय म्हणून उभा राहू शकते। मूळ सध्या राजकीय ताकद फारशी नसताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर वरिष्ठ नेत्यांना वेळोवेळी राज ठाकरेंच्या भेटीला जावं लागतं। हे केवळ औपचारिकता नसून मर्यादित नाही, तर त्यांच्या संभाव्य राजकीय एकीचा धोका आधीच ओळखून केलेली हालचाल आहे। सत्ताधाऱ्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे युती ही केवळ एक कुटुंब प्रेमाची गोष्ट नाही, तर ती जनतेमध्ये नव्या उत्साहाने आणि भावनेने एकत्र येऊ शकणारी ताकद असू शकते। दोघंही सत्तेच्या बाहेर असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असलेल्या नाराजीचा फायदा घेऊन एकत्रित रणनीती आखू शकतात। त्यामुळे एकत्र येणं शक्य आहे। या चर्चेनं इतकं प्रचंड राजकीय हालचालीचं वादळ उठवलं, कारण जर असं झालं तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पार्श्वभूमीवरती सत्ताधाऱ्यांसाठी ठाकरे बंधूंची युती जड जाऊ शकते, यात काही शंका नाही। कारण कितीही नाही म्हटलं तरी मुंबई जरी शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदे युतीत असले तरी देखील ठाकरे नावाची गरज म्हणजे बाळासाहेब ठाकरे ब्रँड ही गरज मुंबई महायुतीला आहेच असं म्हटलं जातं आणि त्यासाठी लोकसभा महायुतीने राज ठाकरेंना आपल्याकडे खेचून आणलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे बिनशर्त पाठिंबा देखील राज ठाकरेंनी भाजपला दिला होता। पण लोकसभा निवडणूक झाली आणि युतीच्या सरकारने राज ठाकरेंना बाजूला केलं आणि विधानसभेला तर लोक विरोधात गेले। त्यामुळे राज ठाकरे फक्त निवडणुकीपुरताच वापर केला जातो अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत आणि आत्ताच तसंच काही देखील घडत आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे आता राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंनी लोकसभेला जी चूक केली ती चूक ते आता पण करतील का, की आता ते योग्य पर्याय निवडतील? यावर तुमचं मत नक्कीच कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपला माणूस न्यूज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।